सर्वांना जय जिनेंद्र. अरिहंत जय जय, सिद्ध प्रभु जय जय, सज्जन जय जय, जिन धर्म जय जय. अरिहंत मंगल, सिद्ध प्रभु मंगल, साधुजन मंगल, जिन धर्म मंगल. अरिहंत उत्तम, सिद्ध प्रभु उत्तम, साधुजन उत्तम, जिन धर्म उत्तम. चार शरण दुख हरण जगत में, औरण शरणागतकारी. जो जन ग्रहण करे वे होते, अजर अमर पद के धारी. नमस्कार श्री हरिहंतों को, सिद्धि प्रदाता सिद्धों को, आचार्यों को, उपाध्याय को, सर्वलोक के संतों को, सर्वलोक के संतों को, सर्वलोक के संतों को. जय जिनेंद्र. मंगलम भगवान वीरो, मंगलम गौतमो गणे, मंगलम कुंद कुंदाद्यो, जैन धर्मोस्तु मंगलम. सर्वमंगल मांगल्यम, सर्वकल्याणकारकम, प्रधानं सर्वधर्माणां, जैनं जयतु शासनम्. धर्मवत्सल महानुभाव, आजच्या या धर्मसभेत आपणा सर्वांचं स्वागत. आपणा सर्वांना जय जिनेंद्र. या जगाच्या पाठीवर राहणाऱ्या प्रत्येकाला असं वाटतं की आपलं जीवन स्वस्थ, निरामय, सुखी, आनंदी, समाधानी व्हावं. आणि असं जीवन प्राप्त करण्याकरता तो सतत धडपड करीत असतो. परंतु या धडपडीनंतरही त्याला स्वस्थ, निरामय, आनंदी जीवन लाभत नाही. आपल्याला असं दिसतं की आज आपल्या जीवनाकरता आवश्यक असणाऱ्या अनेक सुखसोयी, अनेक सुविधा विज्ञानानं प्राप्त झाल्या आहेत. इतक्या सर्व सुविधा असतानाही आज आपलं जीवन सुखी, आनंदी, समाधानी नाही. याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असा दिसून येईल की आज आपलं जीवन असंयमित झालेलं आहे, असंतुलित झालेलं आहे. कुठल्याही गोष्टीवर आपला ताबा नाही, नियंत्रण नाही. असं अनियंत्रित जीवन, मग ती खाण्याची गोष्ट असो, पिण्याची गोष्ट असो, चालण्याची गोष्ट असो, बोलण्याची गोष्ट असो, विचारांची गोष्ट असो, कोणत्याही गोष्टीत आपलं नियंत्रण नसल्या कारणानं आज आपण अनेक रोगांचे शिकार होत आहोत. आज आपण त्याला तणाव म्हणतात, असं तणावग्रस्त जीवन जगत आहोत. आणि म्हणून यातून मुक्त होण्याकरता, आपल्या जीवनात निरामय सुखी जीवन आणण्याकरता आजचा जो धर्म आहे, उत्तम संयम, हाच एकमात्र उपाय आहे. संयम या शब्दाचा अर्थ असा आहे नियंत्रण, निग्रह.
कशाचा निग्रह करायचा, कशावर नियंत्रण ठेवायचं, तर बंधूंनो आपण बाह्य जगताशी जो आपला संबंध येत असतो तो 3 गोष्टींमुळे येत असतो. एक तर मनामुळे येतो, एक तर वाणीमुळे येतो, एक तर इंद्रियामुळे येतो. तेव्हा आपल्या मनावर नियंत्रण, आपल्या वाणीवर नियंत्रण आणि आपल्या इंद्रियांवर नियंत्रण जर असेल तर जे आपल्याला हवं आहे, जसं जीवन आपल्याला हवं आहे तसं जीवन निश्चित आपल्याला प्राप्त होऊ शकतं. आज आपल्याला दिसत आहे, आपण अनुभवतो आहोत, मनावर आपलं नियंत्रण नाही. या मनामध्ये कुठले कुठले विकार, कुठले कुठले दूषित विचार सतत येत असतात. आपल्या मनाला क्रोध, ईर्ष्या, द्वेष, असूया, मत्सर, अहंकार, लोभ या सर्व दूषित विचारांनी ग्रासलेला आहे. आणि त्याच्यामुळं आपलं मन संतुलित नसल्या कारणानं आपल्याला निरंतर मानसिक ताप होत असतो, मानसिक दुःख होत असतं, आपण बेचैन असतो. आपली वाणी जी आहे त्या वाणीवर दुसऱ्याशी बोलताना, व्यवहार करताना आपली वाचा जी आहे ती वाचा कशी असावी, मधुर असावी, प्रिय असावी, हितकारक असावी. परंतु आज दिसत आहे आपली वाणी जी आहे मधुर नाही, हितकारक नाही. आपण निंद्य, कठोर, कर्कश वाणीचा उपयोग करतो. बंधूंनो, वाणीवर नियंत्रण नसल्या कारणानं किती भयंकर गोष्टी घडतात. आपल्याला इतिहास सांगतो, महाभारत घडलं. एवढं मोठं महाभारत का घडलं? त्या महाभारत घडण्याचं कारण आहे वाणीवर नियंत्रण नव्हतं. एक वाक्य कठोर वाक्य, मनाला लागणारं वाक्य बोलण्याचा परिणाम एवढं मोठं महाभारत घडलं. आज आपण पाहत आहोत, कुटुंब आहे, परिवार आहे, समाज आहे, देश आहे, आज दुभंतो आहे. परिवारामध्ये जे प्रेम हवं असतं, जे वात्सल्य हवं असतं, ज्याच्यावर ते कुटुंब असतं, आज त्या वात्सल्याचा पत्ता नाही. याचं कारण आपल्या वाणीवर नियंत्रण नाही. ही वाणी भावाभावांना तोडते, ही वाणी पिता पुत्राला तोडते, ही वाणी पती पत्नीला तोडते, ही वाणी समाजाला तोडते. म्हणून तर या वाणीचे दुष्परिणाम आपण स्वतःही भोगतो आहोत आणि आपल्याला दिसत आहे. इंद्रिय, 5 इंद्रिय आहेत. या 5 इंद्रियांवरही आपला ताबा नाही, नियंत्रण नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वास्थ्याकरता, आपल्या आरोग्याकरता ज्या इंद्रियावर ताबा पाहिजे असतो त्या इंद्रियाचा ताबा आपण गमावलेला आहे. रसनेंद्रियाचा, जिव्हा इंद्रियावर आपला ताबा नाही. आपण आज कसंही, केव्हाही, कुठंही, काहीही खात आहोत. रस्त्यावर उघडे असलेले पदार्थ आपण खात आहोत. भूक नसताना आपण खात आहोत. जे खाऊ नये ते खात आहोत. जे आपल्याला रोग निर्माण करणारे आहेत ते खात आहोत. कसं स्वास्थ्य चांगलं राहील, आरोग्य कसं चांगलं राहील? आज आपल्या जिभेवर कुठलंच नियंत्रण राहिलेलं नाही. बंधूंनो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत एखादा पदार्थ चांगला वाटला प्रमाणाच्या बाहेर खाऊन टाकावायचा. लाडू चांगला वाटला प्रमाणाच्या बाहेर काढून टाकायचा. आणि त्यातल्या त्यात हे जे तळलेले पदार्थ आहेत, आलूबोंडा, समोसा, कचोरी, भजे वगैरे,
यांच्यावर तर आपलं मुळीच नियंत्रण नाही. आपण प्रमाणाच्या बाहेर त्यांचं सेवन करत आहोत आणि पूर्ण आपलं पाचन तंत्र जे आहे त्याच्यामुळं बिघडत आहे आणि नाना रोगांना आपण निमंत्रण देत आहोत. तेव्हा जर आपल्याला स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल तर आपल्या या जीवा इंद्रियावर नियंत्रण असणं अत्यंत आवश्यक आहे. आपले डोळे आहेत, चक्षुरेंद्रिय, काय बघावायचं? अरे जे कल्याणकारी आहे, जे हितकारी आहे, जे आपल्या जीवनाला उपयुक्त आहे असं बघायचं असतं. पण हे डोळे जे आहेत हे ते न बघता जे अकल्याणकारी आहे, जे हिंसक आहे, जे आपले विचार दूषित करणारे आहे असं पाहण्यामध्ये आज आपले डोळे मग्न झालेले आहेत बंधूंनो. मग का हिंसाचार वाढणार नाही, का दुराचार वाढणार नाही, का अनाचार वाढणार नाही? आपल्या डोळ्यावरच आपलं नियंत्रण राहिलं नाही आहे. तेव्हा चक्षुरेंद्रिय देखील अनियंत्रित झालेलं आहे. हे आपलं कर्णेंद्रिय आहे, ज्यांनी ऐकायचं असतं. काय ऐकायचं? ऐकायचं आहे चांगलं ऐकावायचं आहे, जीवनाला हितकर ऐकावायचं आहे, जीवन घडविणारं ऐकावायचं आहे. पण बंधूंनो, आज आपण काय ऐकत आहोत? काय ऐकत आहोत? आपल्या कानावर काय पडत आहे? आपल्याला बिघडविणारं, आपलं मन खराब करणारं, आपलं जीवन खराब करणारं निरंतर आपण ऐकत आहोत. आपलं जीवन कसं चांगलं होणार, समाज कसा चांगला होणार, देश कसा चांगला होणार? आणि म्हणून आपल्या इंद्रियांवर ताबा असणं अत्यंत आवश्यक आहे. ज्यांनी आपल्या इंद्रियांना वश केलेला आहे, इंद्रियांचा निग्रह केलेला आहे, अशा संयमी लोकांचं जीवन जे असतं ते बघा, त्यांचा चेहरा बघा, त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता, त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज आणि त्यांचं स्वास्थ्य हे आपल्याला सांगतं हा सारा संयमाचा परिणाम आहे. तेव्हा बंधूंनो, आजचा धर्म हा उत्तम संयम म्हणजे आपल्या इंद्रियांवर, आपल्या मनावर, आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा हा धर्म आहे. पुन्हा आपल्याला दिसतं की आपण अकारण हिंसा करतो. अरे आपल्याला जीवन जगण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे या भूतलावर असणाऱ्या प्रत्येक प्राणीमात्राला जीवन जगण्याचा अधिकार आहे. परंतु हाय रे, या मनुष्यासारखा क्रूर प्राणी कोणी नाही. सिंह तर जेव्हा भूक लागते तेव्हाच एखादा प्राणी खातो, परंतु हा मनुष्य मात्र यांनी हजारो प्राण्यांची कत्तल करून टाकलेली आहे, हजारो पशु पक्षी नष्ट करून टाकलेले आहे, सारं वातावरण खराब करून टाकलेलं आहे, प्रदूषण निर्माण केलेलं आहे. म्हणून दुसरा संयम आहे हा प्राणीवधावर नियंत्रण. माझ्याकडनं कुठल्या जीवाचा घात होणार नाही, मी कुठल्या जीवाला मारणार नाही. मलाही जगायचं आहे, त्यालाही जगू द्यायचं आहे. अशा प्रकारचा भाव, संयमाचा भाव आपल्या मनात जर निर्माण झाला तर या प्रकृतीमध्ये जो प्रकोप निर्माण झाला आहे, ही प्रकृती जी दूषित झालेली आहे बंधूंनो, ही प्रकृती पुन्हा स्वस्थ होईल. प्रकृती स्वस्थ, आपण स्वस्थ, वातावरण चांगलं, आपण चांगलं. तेव्हा प्राण्यांवर संयम हा अत्यंत आवश्यक आहे. या माणसाने असे अनेक पक्षी, अनेक पशु कायमचे नष्ट करून टाकलेले आहेत, ज्यांचं नाव केवळ पुस्तकांमध्ये येतं, पण प्रत्यक्षात आपल्याला आज ते प्राणी दिसत नाही आहेत. म्हणून जर खरोखरी आपल्या स्वतःला, आपल्या परिवाराला, समाजाला, देशाला, विश्वाला चांगलं जीवन द्यायचं असेल, सुखी जीवन द्यावायचं असेल
तर आपल्याला संयम धारण करणं आवश्यक आहे. साई प्रकृती आपल्याला संयम शिकवते. बघा, आपण रस्त्यावर चाललो आहोत, बेताल चाललो आपण, बेताल. काय होतं माहीत आहे? बेताल चालण्याचा परिणाम काय? गाडीचा धक्का लागला, वाहनांचा धक्का लागला, जखम झाली, खाली पडलो, रक्तबंबाळ झालो. बेताल चाललो, मध्ये मोठा दगड आला, दगडाची ठेच लागली, रक्तबंबाळ झालो. बेताल चाललो, मध्ये खड्डा आला, खड्ड्यात पडलो, जखम झाली. बंधूंनो, चालताना देखील संयम नसेल, ताल नसेल तर काय घडतं हे आपल्याला जीवनामध्ये अनुभवाला येत असतं. कल्पना करा, आपण गाडी चालवत आहोत, मग ती दुचाकी असेल किंवा 4 चाकी असेल. मग कुठली गाडी चांगली असते? कुठल्या गाडीला आपण स्वीकारतो? ज्या गाडीला ब्रेक चांगले आहेत ती गाडी सुरक्षित असते, आणि ज्या गाडीला ब्रेक चांगले नाहीत मग ती किती का चांगली असेना, परंतु ब्रेक नाही आहे, ती गाडी केव्हा खड्ड्यात टाकेल, केव्हा काही लोटेल, केव्हा प्राण जाईल, काही सांगता येत नाही बंधूंनो. तेव्हा ती गाडी, ती कार आपल्याला सांगते की बघ बाबा, जर तुझं जीवन चांगलं करायचं असेल तर जीवनाला ब्रेक पाहिजे, जीवनाला संयम पाहिजे, नाहीतर मग माझ्यासारखं होणार, ब्रेक नसणाऱ्या गाडीसारखं तुझं जीवन होणार. आपल्याला सांगतं बघा, जेव्हा हवा वाहते, हवा जेव्हा संथ वाहते, मंद वाहते, ती हवा आपल्याला आनंद देते, आल्हाद देते, हवीशी वाटते. आपण हवेत फिरायला जातो, आनंद येतो. आणि कल्पना करा, तीच हवा, तिनं मर्यादा सोडली, तिचं नियंत्रण सुटलं, जोराची हवा वाहते आहे, वादळ सुटलेलं आहे. तेच वादळ आपल्याला अत्यंत त्रासदायक होऊन जातं, दुःखदायक होतं आणि प्राणघातक पण होऊ शकतं बंधूंनो. ती हवा सांगते की जीवन चांगलं करावायचं आहे, नियंत्रणात जीवन कर. आपल्याला दिसतं, नदीच्या काठावर गावं असतात, त्या गावातल्या लोकांना त्या नदीपासून खूप आनंद मिळतो, खूप आल्हाद मिळतो. नदीच्या काठावर ते फिरायला येतात, आनंद लुटतात. केव्हा? जेव्हा नदी संथ वाहत असते तेव्हा, तिचा प्रवाह संथ असतो तेव्हा. पण नदी जेव्हा आपलं नियंत्रण सोडते, आपली मर्यादा सोडते, म्हणजे नदीला जेव्हा पूर येतो, त्या नदीच्या काठावरच्या गावांच्या लोकांची काय अवस्था होते बंधूंनो, हे सांगायची गरज नाही. गावाच्या गावं, घरच्या घरं, झोपड्याच्या झोपड्या साऱ्या वाहून जातात, लाखो रुपयांचं नुकसान होतं. ती नदी आपल्याला सांगते की आपलं जीवन नियमित पाहिजे, नियंत्रित पाहिजे, संयमित पाहिजे. भगवान महावीरांना प्रश्न केला, भो प्रभो, या जगात सर्वात सुखदायी काय आहे, सर्वात कल्याणकारी काय आहे? भगवान महावीरांनी उत्तर दिलं, धम्मो मंगलमुक्तिष्ठम अहिंसा संयमो तवो देवावीतम नमंसंती जस्त धम्मे सयामो. काय सुंदर सांगितलं. सारा जीवनाचा सार, सुंदर जीवनाचा, श्रेष्ठ जीवनाचा, पवित्र जीवनाचा, आदर्श जीवनाचा सार सांगून दिला. भगवान महावीर म्हणाले, अहिंसा, संयम, तप, हे 3 धर्म जे आहेत, हे 3 धर्म सुखदायी आहेत, आनंददायी आहे, मंगलदायी आहे. ज्याच्या जीवनामध्ये संयम अवतरित होतो, ज्याचं जीवन संयमी असतं, त्या संयमी माणसाला देव देखील नमस्कार करतात. बंधूंनो, आपल्याला जितक्या काही कथा
वाचायला मिळतात. कुठल्या ज्ञानी, कुठल्या श्रीमंत, कुठल्या शक्तिशाली व्यक्तीला देवाने नमस्कार केलाय असं नाही, पण ज्यांनी आपले जीवन संयमानं बांधलेलं आहे, कुठला ना कुठला संयम ज्यांनी पाळलेला आहे, अशा संयमी माणसांना देवाने वंदन केलेलं आहे. संयम हा पूजनीयता देतो, संयम आपल्याला वंदनीय देतो आणि संयमामुळेच मनुष्य जीवन ऐहिक जीवन चांगलं बनतं. आणि या संयमामुळे बंधूंनो परलोक जो आहे तो परलोक देखील चांगला होतो. जो व्यक्ती संयम धारण करतो नियमानं त्याला देवगती प्राप्त होत असते, तो स्वर्गात जातो, आनंदाचा उपभोग घेतो. अतएव भगवान महाराजांनी साऱ्या जीवांना सांगितलं, खूप बहुमोलाचा उपदेश केला. भगवान बाहेर म्हणाले, संयम बिन मा घडी एक जाऊ. रे भव्यात्मन, संयमाशिवाय एक घडी देखील तुझी जाऊ देऊ नकोस. म्हणजे जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला, प्रत्येक घडीला संयम पाळून आपलं जीवन आदर्श करण्याचा प्रयत्न करायचा असतो. आणि आपण मनुष्य आहोत, सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ आहोत. का श्रेष्ठ आहोत? इतर प्राण्यांना तर समज नसते, त्यांना चांगलं वाईट कळत नसतं, ते कसेही वागतात. आणि आपणही जर कसेही वागलो, बेताल वागलो तर विचार करा, आपल्या जीवनात आणि त्या पशुपक्ष्यांच्या जीवनात कुठला फरक करायला. म्हणून जर आपल्याला पशुतुल्य जीवन हवं नसेल, आपल्याला माणसाचं जीवन हवं असेल, आपल्याला श्रेष्ठ जीवन हवं असेल, तर आजच प्रयत्न करूया आपण की मी माझं जीवन संयमी बनवेन, माझ्या इंद्रियांवर मी निग्रह करीन, मी बेताल बोलणार नाही, मी बेताल विचार करणार नाही, वाईट विचार माझ्या मनाला स्पर्श करू देणार नाही, आणि मी माझ्या जिव्हा इंद्रियांवर नियंत्रण ठेवीन. मी कुठेही केव्हाही कसंही खाणार नाही. जे माझ्या शरीराला आवश्यक आहे, जे शरीराला निरोगी ठेवतं, अशाच खाद्यपदार्थांचं मी सेवन करीन. आपण जर हे ठरविलं तर बघा, आपल्या जीवनाची दिशा बदलेल, आपली जीवनाची दशा बदलेल आणि एक चांगलं जीवन, दिव्य जीवन, स्वर्गीय जीवन आपण अनुभवतो आहोत असं स्वतःला वाटेल. संयमाची कास धरा, संयम आणण्याचा प्रयत्न करा. ओम ह्रीं उत्तम संयम धर्मांगाय नमः. आपणा सर्वांना धन्यवाद.